IPL 2026 पॉईंट टेबल. मुंबई इंडियन्सची मोठ्या विजयासह पॉईंट टेबलमध्ये मोठी झेप. या 3 टीमांना बसलेला आहे फटका. तर मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर सोमवारी 20 एप्रिलला 99 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. मुंबईचा हा 19व्या मोसमातील एकूण दुसरा विजय ठरला. मुंबई या मोसमात धावाबाबत मोठा विजय मिळवणारी पहिली टीम ठरली. मुंबईला या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा पॉईंट टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. मुंबईने पॉईंट टेबलमध्ये थेट 3 स्थानाची झेप घेतली आहे. या निमित्ताने 19व्या मोसमातील 30व्या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये कोणती टीम कितव्या स्थानी आहे हेच जाणून घेऊयात. मुंबईने तिलक वर्मा याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर गुजरातसमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अश्विनी कुमार याने 4 विकेट्स घेतल्या तर इतर सहकाऱ्यांनी उल्लेखनीय बॉलिंग करत गुजरातचा डाव हा 15.5 ओव्हरमध्ये 100 धावांवर आटोपला. गुजरातची ही IPL इतिहासातील दुसरी नीचांकी धावसंख्या ठरली. तसेच गुजरातचा या धावाबाबत सर्वात मोठा पराभव ठरला. मुंबई 99 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. त्यामुळे मुंबईला नेट रन रेटमध्ये तगडा फायदा झाला आहे. या सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी. गुजरात विरुद्ध मुंबई. या सामन्यात मुंबईला 99 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने नेट रन रेटमध्ये जबरदस्त असा फायदा झाला आहे. मुंबईने 4 गुणांसह थेट 10व्या क्रमांकावरून 7व्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईने KKR, लखनौ आणि चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकले आहे. मुंबईचा या विजयासह नेट रन रेट हा +0.67 असा आहे, जो सामन्याआधी -1.076 इतका होता. तर मुंबई इंडियन्सची टीम पॉईंट टेबलमध्ये आता 7व्या स्थानावरती पोहोचलेली आहे. त्यांनी नेट रन रेट ही त्यांचे प्लसमध्ये केलेले आहे. आणि मुंबईचा हा इतिहास आहे की मुंबईने एकदा कमबॅक केली की ती थांबत नाही. तर आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाईल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.